गुहागर विजापूर महामार्गावर चिपळूण ते पाटण रस्त्यावर पडलेत 1235 खड्डे। दुर्दैवाने अनेक अपघात होत आहेत। संबंधित अधिकारी बघ्याची भूमिका घेत असून त्यांच्या डोळ्यावरची झापड उडवण्यासाठी चिपळूणचे माजी सभापती व पर्यावरणप्रेमी शौकतभाई मुकादम यांनी संताप व्यक्त करून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। जागेवर जाऊन त्यांनी खड्ड्यांची पाहणी केली व यावर ताबडतोब खड्डे भरावे। दुर्दैवाने खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास संबंधित खाते जबाबदार असेल असा इशारा दिला आहे। हे बघा, मी गुहागर विजापूर रस्त्यावर उभा आहे आणि हा जो रस्त्याला खड्डा आहे, हा मी खड्डा टेपनी मोजला तो 15 फूट बाय 10 फुटाचा खड्डा आहे। 10 फुटाचा खड्डा आणि हा खोल किती आहे बघा, हा खोल आहे 5 इंच आणि असे चिपळूण पासून पाटण पर्यंत 1235 खड्डे आहेत। चिपळूण पासून पाटण पर्यंत 1235 खड्डे आहेत। हे बघा, इथे 15 फुटाचा खड्डा आहे, तिथे 10 फुटाचा खड्डा आहे, तिथे 5 फुटाचा खड्डा आहे। मध्ये रस्ता हा दिसत नाही, हा रस्ता दिसत नाही, एवढे या रस्त्याला खड्डे पडलेले आहेत। आपत्ती व्यवस्थापनामध्ये ते जवान होता, काम करणारा तरुण, तो या खड्ड्याच्या 2 व्हीलर मध्ये तिकडच्या मुंबई साईडच्या त्या खड्ड्याच्या 2 व्हीलर मध्ये जाऊन त्याचा अपघात होऊन तो जवान मेला। माझा प्रश्न आहे की हे अधिकारी अजून किती ठिकाणी किती लोकांचा बळी घेणार आहेत, किती लोकांचा जीव घेणार आहेत। पैसे मंजूर झाले सांगतात, काम करत नाहीत, म्हणजे किती लोकांचा जीव घेऊन त्या ठिकाणी वाट बघत बसणार आहेत। हे निर्लज्ज आहेत का? यांच्या डोळ्यावर झापड आलेली आहे काय? हे बघा, आणि यांना लाजा नाहीत। आता सणाचे दिवस आले, 14 सप्टेंबर पासून गणपतीला सुरुवात होणार आहे, तरी कोट्यावधी रुपये मंजूर झाले म्हणून सांगतात। आणि ही रस्त्याची तरा बघा, चिपळूण पासून पाटण पर्यंत 1235 खड्डे मोजलेले आहेत, 1235। यांना लाजा वाटल्या पाहिजे। यांच्या 4 दिवसात जर यांनी खड्डे भरले नाहीत तर यांच्या डोळ्यावरची झापड आम्ही आंदोलन करून उडवणार। मी तुम्हाला आता दाखवला, त्याच्या बरोबर 10 फुटावर हा पाझर तलाव झाला आहे। हा बघा, हा पाझर तलाव झाला, पाझर तलाव, रस्त्यावर पाझर तलाव, म्हणजे आता लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार। रस्त्यावरच पाझर तलाव, या अधिकाऱ्यांच्या डोळ्यावरची झापड उडत नाही। एवढे अपघात या खड्ड्यात झाले, ते बोलायचं काम नाही, हे लोकांच्या जीवाशी खेळतायत, यांनी लोकांच्या जीवाशी खेळतायत।